12 जून रोजी संकल्प मेळावा आणि या आढावा बैठक मध्ये सर्व जिल्ह्यातून या मतदारसंघातून सर्व पदाधिकारी या ठिकाणी नियुक्ती झाली आपले जिल्हाध्यक्ष महिला नसलं पाहिजे हे आदरणीय थोडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत की तुम्हाला सांगणारच आहेत की कशा पद्धती आगळा वेगळा भव्यता दिव्यता 12 तारखेला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक या ठिकाणी आल्या गेले पाहिजे। तसं आम्हाला तुम्ही नियोजनात्मक या ठिकाणी अशी पद्धत तुम्ही राबवा। ती नेत्याचं भाषण जे राहते त्यावेळेस लोक उपस्थित ते नियोजन आपल्याला व्यवस्थित करावं लागेल। आणि काय नेमकी भूमिका आहे? 12 तारखेला आपण प्रवेश घेता राष्ट्रवादी काँग्रेस, काय असं घडलं नेमकं काँग्रेस म्हणून काँग्रेस सोडायची वाटतं? काहीच नाही, घडण्याचा प्रश्नच नाही। जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे। 40 वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं। मी म्हणेल ती पूर्व दिशा खामगाव मतदारसंघामध्ये होती। त्यानंतर एखाद्या वेळेस टाय देखील आला तर मोठ्या नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं, मी म्हटलं नाही, तरी मी म्हटलं ते मान्य झालं। आजपर्यंत मी अल्पसंख्याक समाजाचा असताना देखील पक्षाने मला भरपूर दिलं। त्यांचे उपकार तर मी आयुष्यभर फेडू शकणार नाही, परंतु आज कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे। दादांचा जो पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, तोच विचारसरणीचा आहे। कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे। त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी 40 वर्ष माझ्यासोबत मनापासून तन मन धनानं माझ्यासोबत राहिले, त्यांचं आज मला बघायचंय। दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचंय, म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे। आतापर्यंत आपलं